नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फळबागासाठी पीक विमा मंजूर झाला आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण यामध्ये कोणत्या फळबागासाठी किती हेक्टरी किती विमा मंजूर झाला याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी माहिती येत राहील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, एक नंबरचं पीक आहे आपलं आंबा। आंब्यासाठी हेक्टरी आपल्याला 45,000 रुपयांनी पीक विमा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये मराठवाड्यातील 14 जिल्ह्याचा समावेश आहे। आणि दुसरं पीक आहे शेतकरी मित्रांनो आपलं मोसंबी। मोसंबी या पिकासाठी हेक्टरी आपल्याला 80,000 रुपये हेक्टरी पीक विमा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामध्ये मोसंबीचा पीक विमा मंजूर झाला आहे। आता तो पीक विमा वाटप कधी होईल याची माहिती आपण काही दिवसांमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आणि आपलं 3 नंबरचं पीक फळबाग असं आहे शेतकरी मित्रांनो, आपलं 3 नंबरचं पीक आहे डाळिंब। डाळिंबाची बहुतांश ठिकाणी शेती करल्या जाते। तर शेतकरी मित्रांनो, डाळिंबासाठी लागणारा खर्च अतिशय जास्तीचा आहे। सर्वात महागडं क्षेत्र म्हणजे डाळिंबाचं फळबाग। तर शेतकरी मित्रांनो, डाळिंबासाठी सुद्धा आपल्याला हेक्टरी 1,03,000 रुपये हेक्टरसाठी पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील आपल्याला फक्त 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा डाळिंबाचा मंजूर झालेला आहे। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेही जाणून घेऊ की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये डाळिंबासाठी पीक विमा मंजूर झाला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्याकडे डाळिंबाचं पीक किती प्रमाणात घेतलं जातं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढील आपण पीक जाणून घेऊया। 3 नंबरला मंजूर झालेला पीक विमा ते आहे सीताफळ। सीताफळाला सुद्धा आपल्याला 60,000 रुपये हेक्टरीसाठी पीक विमा मंजूर झालेला आहे। परंतु सीताफळाचं पीक आपल्याकडे बहुतांश ठिकाणी घेतलं जात नाही, त्यामुळे मंडळ वाईज किंवा जिल्ह्या वाईजच आपल्याला डाळिंबाचा पीक विमा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमच्याकडे डाळिंबाचं प्रमाण कसं प्रमाण आहे तेही कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण कमेंटमध्ये आम्हाला कळवल्यानंतर आम्ही तुम्हाला त्या जिल्ह्या वाईज किंवा जिल्ह्याचे पीक विमा कुठल्याही जिल्ह्याची अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलवरती देतो। तर शेतकरी मित्रांनो, आपलं 4 नंबरचं पीक असं आहे चिकू। चिकू हा आपल्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी मराठवाड्यात घेतला जातो, परंतु चिकूचं ही लागवड कमी असल्यामुळे चिकूला पीक विमा हा हेक्टरी 70,000 रुपयांनी मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, चिकूचं आपल्याकडे फळक्षेत्र कमी असल्यामुळे चिकूचा हा तालुक्या वाईज आपल्याला पीक विमा मिळणार आहे। तर आपण पुढील एक व्हिडिओ बनवणार आहोत की त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आणि कोणकोणत्या तालुक्यासाठी इतर पिकांसाठी आपल्याला पीक विमा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं की या 5 फळपिकांसाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पीक विमा हा मंजूर झालेला आहे। आपल्याला तो 814 कोटी असा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतात कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीची आणि शेतकऱ्यांविषयीची सर्वात आधी अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, राम राम।